आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल ड्रायफ्रूट पावडर। हे बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1.5 किलो खोबरं, त्याचे छान स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे 1 किलो खारीक, हे पण अशा प्रकारे कुटून घ्यायचे आहेत। 1 किलो काजू, हे भाजायचे नाही आहेत। 1 किलो बादाम, हे बादाम पण भाजायचे नाही आहेत। गोडांबी, 1/2 किलो गोडांबी घ्यायची आहे। गोडांबी अशी दिसते। 1/2 किलो डिंक, तुम्हाला माहीत नसेल डिंक तर तो असा दिसतो, हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। खोबरं घ्यायचं आहे, जे स्लाइस कट केलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। खोबरं छान, गोडांबी पण भाजून घ्यायची आहे। डिंक भाजण्यासाठी तूप टाकायचं आहे। तूप छान गरम होऊ द्यायचं आहे, त्यामध्ये डिंक टाकायचं आहे, ते छान भाजून घ्यायचं आहे। लायलॉन सारखा भाजायचा आहे डिंक, अगदी लायलॉन सारखा दिसतो। स्पेशली हे पावडर डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी आहे। खूप उपयुक्त ड्रायफ्रूट पावडर आहे। हे आजी आजोबांसाठी पण उपयुक्त आहे। ज्यांचे कंबर किंवा टोंगळे दुखतात त्यांच्यासाठी हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने पोषण मिळते। खोबरं बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून या प्रकारे। खारीक पण बारीक करून घ्यायचे, जे आपण भाजले नव्हते, आणि गोडांबी पण बारीक करायची आहे। बादाम पण बारीक करायचे, जे आपण भाजले नव्हते। काजू पण बारीक करायचे। गोडांबी बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर खारीक टाकायची आहे। त्यानंतर बादाम टाकायचे आहेत, आबडधोबड भाजलेले, आणि त्यानंतर बारीक केलेली काजू पण टाकायचे आहेत। बारीक केलेली डिंक पण टाकायची आहेत, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करत राहायचे। छान मिक्स केल्यास हे झाले आहे पावडर आपलं तयार, विंटर स्पेशल पावडर। आणि यामध्ये उमरावती साखर टाकायची आहे। जर तुम्हाला गोड जास्त लागत नसेल तर नाही टाकायची। झालं आपलं पावडर। विंटर स्पेशल ड्रायफ्रूट पावडर आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे ह्या पावडरला काय म्हणतात।